सातारा जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र लग्नानंतर तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जास्त दिवस न जमल्यामुळं त्या महिलेनं तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू केली आणि तशी केस तिची सुरू झाली. मग तिची केस सुरू झाल्यानंतर इकडं ती केस लढवत होती आणि दुसरीकडं मात्र तिची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पुरुषासोबत झाली होती. मग सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर तो जो पुरुष आहे त्या महिलेला गोड गोड बोलू लागला, काय चाललं काय नाही अशा पद्धतीनं म्हणू लागला. परंतु जेव्हा त्या पुरुषाला समजलं की या महिलेची कोर्टामध्ये घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती तिच्या नवऱ्याला घटस्फोट देणार आहे, तेव्हा त्या पुरुषानं त्या महिलेला सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही, तू तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे, मी तुझ्यासोबत लग्न करतो. असं लग्न करण्याचं आश्वासन या पुरुषानं त्या महिलेला दिलं. मग त्या महिलेला वाटलं ठीक आहे, चांगला आहे, त्याचा स्वभाव पटला नाही म्हणून त्याला घटस्फोट दिलाय, पण मात्र हा मित्र म्हणून चांगला आहे म्हणून ही त्याच्यासोबत संपर्कामध्ये राहिली. मग काही दिवस संपर्कामध्ये राहिल्यानंतर त्या पुरुषाचं या महिलेच्या घरी जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं आणि यानं तिला गोड गोड बोलून लग्नाचं आमिष दिलं, आश्वासन दिलं आणि त्या महिलेच्या घरामध्येच तिच्यासोबत नको ते कृत्य केलं. आता त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं होतं म्हणून ती महिला हे सगळं सहन करत होती किंवा ती त्याला काही म्हणली नाही. पण मात्र बघता बघता तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात होता. एक दिवस तो तिला अशाच पद्धतीने एका लॉजवर घेऊन गेला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या महिलेसोबत त्याच पद्धतीनं केलं आणि एक दिवस घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे साताऱ्यामधील सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. कारण की त्याच पोलीस ठाण्यामध्ये त्या महिलेनं गुन्हा दाखल केलेला आहे म्हणून ही सगळी बातमी समोर आलेली आहे. आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. त्या विवाहित महिलेची जानेवारी 2023 मध्ये एका पुरुषासोबत ओळख झाली होती इंस्टाग्रामच्या माध्यमातून. मग सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग या दोघा जणांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं. मग तू काय करते, तू काय करतो, काय चाललं काय नाही असं बोलता बोलता त्या पुरुषाला माहिती मिळाली की ही जी महिला आहे या महिलेनं तिच्या नवऱ्याला घटस्फोट देण्याची प्रक्रिया केली आहे आणि तिची केस त्या ठिकाणी चालू आहे. मग त्याचाच गैरफायदा घ्यायचं या पुरुषाने ठरवलं आणि त्या महिलेला लग्न करण्याचं आश्वासन दिलं आणि लग्न करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जुलै 2024 मध्ये तो पुरुष पहिल्यांदा त्या महिलेच्या घरी गेला आणि तिच्या घरी जाऊन नको ते कृत्य केलं. मग हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडल्यानंतर त्या पुरुषानं त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण अशाच पद्धतीनं सुरू राहिलं. मग तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत होता, वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लग्न करण्याचं आश्वासन देऊन तिच्यासोबत सगळं काही करत होता आणि बघता बघता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत होता. जेव्हा ती महिला त्याला लग्नाचा जाब विचारायची तेव्हा तो आज आज उद्या उद्या, आज आज उद्या उद्या अशा पद्धतीनं मानायचा. पण मात्र जेव्हा तो विरोध करायचा तेव्हा तो पुरुषच त्या महिलेला ते जे लॉजवर काढलेले व्हिडिओ आहेत, फोटो आहेत हे दाखवून धमकी द्यायचा, ब्लॅकमेल करायचा आणि पुन्हा एकदा माझ्यासोबत संपर्कात राहा, संबंध ठेव अशा पद्धतीनं त्या महिलेला सांगायचा. मग या संपूर्ण प्रकरणाला ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागली होती. काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं. पण मात्र जुलै 2024 ते मार्च 2026 पर्यंत हा प्रकार सातत्यानं घडल्यामुळं ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागली होती. अखेर तिनं मार्च 2026 मध्ये त्या पुरुषाच्या विरोधात रितसर शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली आणि त्याच्या आधारे त्या पुरुषावर गुन्हा सुद्धा दाखल झाला. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन त्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि कठोरातली कठोर कारवाई करण्यात असल्याचे देखील सांगण्यात आलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, जोपर्यंत तो तिच्यासोबत लग्न करत नव्हता त्याच्यासोबत संबंध ठेवायला नव्हते पाहिजे असे काही जण म्हणतात.
पण मात्र काही जणांचं म्हणणं आहे की लोक लग्नाचं आश्वासन देतात, नोकरीचं आश्वासन देतात, पैशाचं आश्वासन देतात, आमिष देतात आणि अशा पद्धतीनं करतात. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतात. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं देखील आवाहन करत असतो.